खेड राजगुरुनगर येथील गोसावी समाजातील 2 चिमुकल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टात याचिका दाखल करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी जयसिंगपूर नगरीमध्ये गोसावी समाज तसेच दलित समाजाच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली। या निषेध रॅलीमध्ये महिला व मुलींनी मोठा सहभाग घेतला होता। जयसिंगपूर नगरीचे सुपुत्र संजय पाटील यड्रावकर यांनी देखील या निषेध रॅलीमध्ये अग्रभागी राहून त्या नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली। छत्रपती शासन होणार आहे अशा आमची मागणी समस्त शहरामध्ये 2 दिवसापूर्वी घटना घडली। त्यात लहान मुलींच्यावर अत्याचार करून त्यांना खून करण्यात आला। यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर ठिकाण देऊन त्यांना फाशी शिक्षा व्हावी अशी आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या निवेदन एकत्रित येऊन ह्या प्रकाराचा निषेध करायचा आपण सगळ्यांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आपण आज एकत्रित येऊन सन्माननीय पी.आय. साहेबांना या संदर्भात निवेदन देणार आहोत। निश्चितपणे खेड आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या या एवढ्या निंदनीय आहेत की समाजात ह्या असले दुष्कर्म करणाऱ्या लोकांना जसं सगळ्यांच्या भावना आहेत तसं खेचून काढण्याची गरज आज निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी या निवेदनाद्वारे आपण प्रशासन आणि सर्वांनाच याची विनंती करतोय की या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी किंवा त्याच्यापेक्षा कमी कुठेही होते आणि सदरचा हा जो आता त्या लोकांना पकडून त्याच्या माध्यमातून जो फास्ट ट्रॅक कोर्टावर घेऊन लवकरात लवकर त्याचं म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी किंबहुना माझी ह्याच्या पुढे विनंती आहे की परवाच एक प्रकरण झालं एन्काउंटरसुद्धा करण्यात आलं। सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना कुणाचे एन्काउंटरसुद्धा केले गेले तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा असं काही होऊ शकते काय बघून त्यांना योग्य ती शिक्षा मिळणे ही गरजेची आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांच्या मनात असे काही विचार आले तर त्यांच्यापुढे एक एक्झाम्पल निर्माण होण्याची गरज आज निर्माण होण्याची गरज आहे आणि त्याच अनुषंगाने आज इथं जमलेलं ते जयसिंगपूर नागरिक आणि सर्व समाज बांधव आणि सर्व संघटना एकत्रित आले ते एवढंच आहे की भविष्यामध्ये असे कृत्य थांबणे आणि जे झाले त्यांना निश्चितपणे योग्य तो त्यांना शिक्षा मिळणे एवढ्यासाठी हे सगळं आपण हे करतोय। त्या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन आपल्याकडे जयसिंगपूर नगरीच्या वतीनं आपण सादर करतो आणि त्याच पद्धतीनं आपण त्याच्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील आणि सर्व खात्यांच्या प्रमुखांच्या वतीनं आपण त्यांना हे निवेदन आमच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं सादर करावं आणि लवकरात लवकर याचा न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आपल्या सर्वांना या जयसिंगपूर नगरीच्या वतीनं करतो आणि थांबतो।